नमस्कार. मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडे मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सलमान खान आणि कॅटरीना कैफ या दोघांच्या भूमिका असलेला टायगर 3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाचे आधीही 2 पार्ट्स येऊन गेले आहेत. एक था टायगर आणि टायगर जिंदा है. जेव्हा पहिला पार्ट आला होता त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या गोष्टीवर हा सिनेमा आधारलेला आहे आणि त्यातल्या त्या गोष्टीमधला जो ओरिजिनल टायगर आहे त्याच्या जीवनावर हा सिनेमा आहे असंही म्हटलं जात होतं. पण जेव्हा हा सिनेमा आला होता तेव्हा सगळ्यांना कळलं की ही फिक्शनल गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे. पण आजच्या टायगर 3च्या निमित्ताने आपण भारताचा जो टायगर आहे त्याची कहाणी जाणून घेणार आहोत. तर हा टायगर कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणारच आहोत. त्याला टायगर नाव कुणी दिलं, का दिलं, कसं दिलं, त्याची कहाणी आपण आजच्या फिल्मी फ्रायडे मधून जाणून घेणार आहोत. तेव्हा बघत राहा व्हिडिओ. त्याआधी थोडक्यात एक संकल्पना मी सांगतो. हा जो टायगर होता भारताचा त्याला ब्लॅक टायगर नावाने सगळे ओळखत होते त्यावेळेला. आणि तो नेमका कोण होता, त्याचं ओरिजिनल नाव कोण होतं हे कोणालाही ठाऊक नव्हतं. हा टायगर भारताचा गुप्तहेर होता, ज्याला हिंदीमध्ये आपण जासूस म्हणतो किंवा एजंट म्हणतो आपण. तर भारतीय जी संघटना आहे, गुप्तहेर संघटना रॉ, त्या रॉ साठी हा काम करत होता. आणि हे जे गुप्तहेर असतात यांचं काम काय असतं तर कोणत्याही देशासाठी ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथे वेगळी ओळख म्हणून राहतात आणि आपल्या देशाच्या विरोधी ज्या कुठल्या कारवाया असतील त्या रोखण्यासाठी किंवा दुसऱ्या देशांमध्ये चालत असलेल्या प्लॅनिंग असतील त्या देशांच्या, महत्वाच्या घडामोडी घडणार असतील तर त्या संदर्भात माहिती आपल्या देशाला देणं किंवा त्या त्या देशांमध्ये एक विध्वंस घडवून आणणं, अशा काही गोष्टींचं काम या गुप्तहेरांकडे असतं. आणि नावाप्रमाणेच हे हेर असतात पण अत्यंत गुप्त असतात. तर कधी कधी दुसऱ्या देशांमधले जे गुन्हेगार असतात त्यांना पकडण्यासाठीही यांचा खूप मोठा हातभार लागतो. तर जसं आपल्याकडे रॉ आहे तसं अमेरिकेत CIA आहे किंवा इस्रायलची मोसाद असेल किंवा पाकिस्तानची IAS आहे. आपण मिशन इम्पॉसिबल सिनेमा कदाचित जर का बघितला असेल हॉलिवूडचा तर त्याच्यामध्ये टॉम क्रूजची जी भूमिका आहे तो असाच एक एजंट असतो, आपल्या देशासाठी तो काम करतो. किंवा तुम्ही जेम्स बॉन्ड बघितलं असेल तर जेम्स बॉन्ड हे जे पात्र आहे तो गुप्तहेर असतो. तर थोडक्यात असं काम या सगळ्या लोकांचं असतं. आणि या लोकांना आपली मूळ जी ओळख आहे ती लपवून सगळं काम करावं लागतं. जीवाची बाजी याच्यावर लावली जाते आणि त्यांच्या जीवाला प्रचंड धोका असतो. पण तरी सुद्धा हे लोक ही जीवाची बाजी लावायला तयार असतात. त्याचं कारण आहे देशभक्ती. मनात प्रचंड ठासून भरलेली देशभक्ती असल्याखेरीज हे कोणी करू शकत नाही. तर असेच एक भारताचा टायगर होता. त्यांचं नाव होतं रवींद्र कौशिक. राजस्थानमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि राजस्थानमधल्या गंगानगर इथले ते रहिवासी होते. त्यावेळेला ते तरुण होते आणि त्यांचे जे वडील होते ते वायुदलात नोकरीला होते, म्हणजे एअरफोर्समध्ये. घरात 4 भावंड होते आणि त्यातले रवींद्र दुसरे होते. तर इथलंच जे गंगानगरचं कॉलेज आहे तिथे ते कॉमर्सची पदवी ते घेत होते आणि त्या दरम्यान ते खूप नाटकांमध्ये काम करायचे. थिएटरची त्यांना प्रचंड आवड होती. दिसायला अतिशय स्मार्ट होते आणि बऱ्याच वेळेला ते विनोद खन्ना सारखे दिसतात असंही म्हटलं जायचं. अतिशय उत्तम अभिनय ते करायचे आणि त्यामुळेच कॉलेजमध्ये सुद्धा त्यांची त्यावेळेला खूप हवा होती. त्यांचा सतत जो फोकस होता तो देशभक्तीपर जी नाटकं असतील त्याच्यावर खूप फोकस होता. आणि गुप्तहेर संघटना ज्या असतात कोणत्याही तर त्यांना आपल्या कामासाठी अशी माणसं लागतात जे अतिशय हुशार असतील, चाणाक्ष असतील, परिस्थितीला शरण न जाणारे असतील, पटकन निर्णय घेणारे असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये कुठून कुठून देशभक्ती भरलेली असली पाहिजे. तर हे जे रवींद्र होते यांचे वडीलच
एअरफोर्समध्ये नोकरीला असल्यामुळे यांच्यातही देशभक्ती प्रचंड होती. आणि त्यामुळे ज्यावेळेला ते नाटकं वगैरे करायचे तर ते सगळे मॅक्सिमम वेळेला देशभक्तीशी संबंधित असायचे. मग त्याच्यामध्ये ते कधी शिपायाचा रोल कर, तर कधी कमांडरचा रोल कर, असे वेगवेगळे ते भूमिका करायचे. आणि त्यांना अतिशय उत्तम पंजाबी यायची. तर पाकिस्तानात सुद्धा पंजाबी भाषा खूप चांगल्या प्रकारे समजतात लोक. आणि या सगळ्या गोष्टींचा गुप्तहेर संघटनांना फायदा होणार होता. त्यामुळे त्यांनी जेव्हा यांची नाटकं पाहिली होती रॉच्या काही अधिकाऱ्यांनी, तर त्यांच्या डोक्यात आलं होतं की कदाचित हा तरुण आपल्या कामात येऊ शकतो फ्युचरमध्ये. पण ते त्याच्या जरा टेस्ट घेत होते. त्यामुळे पुढे एकदा लखनौमध्ये एका परफॉर्मन्ससाठी हे कौशिक आले होते. आणि तिथे एक परफॉर्मन्स त्यांनी केला. भारत चीन युद्ध जे झालं होतं 1961 साली, त्याच्या बॅकग्राऊंडवरचं नाटक होतं. आणि त्याच्यात त्यांची भूमिका एका भारतीय सैनिकाची होती जो चीनच्या ताब्यात असतो. आणि चीनचे जे पोलीस आहेत, आर्मीवाले आहेत, ते त्यांना प्रचंड टॉर्चर करतात. आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न त्यांचा असतो. पण त्यांचं जे पात्र असतं ते अजिबात सगळं त्यांचं जे गूढ किंवा रहस्य असेल ते उलगडत नाहीत. आणि म्हणजे मोडीन पण वाकणार नाही ह्या बाण्याने ते सगळं भारलेलं ते व्यक्तिमत्व असतं. आणि ही गोष्ट जेव्हा त्या रॉ अधिकाऱ्यांनी बघितली तर त्यांचा परफॉर्मन्स तर त्यांना प्रचंड आवडलाच अर्थातच. पण त्यांना जाणवलं की आपल्याला अशीच व्यक्ती एक्सपेक्टेड आहे आणि कदाचित ही व्यक्ती प्रत्यक्षातही अशीच असावी. त्यामुळे परफॉर्मन्स झाल्यानंतर ते अधिकारी कौशिक यांना भेटलेत आणि त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. आणि त्यांना म्हणले की जर का तुम्हाला देशासाठी काही करायचं असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक काम आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला दिल्लीत येऊन भेटा. आता त्याआधी यांनी ऑलरेडी कौशिक यांची सगळी माहिती काढली होती की हे राजस्थान मधले राहणारे आहेत, गंगानगर इथले, आणि पंजाबी येते वगैरे, बॉर्डरच्या जवळच त्यांचं ठिकाण होतं बऱ्यापैकी. तर दिल्लीत जाऊन हे भेटले. तोपर्यंत कौशिक यांना रॉ काय आहे हे ठाऊक नव्हतं. आणि असं काहीतरी एक संघटना असते जी गुप्तपणे काम करते याचाही त्यांना काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे ते दिल्लीत भेटल्यानंतर त्यांनी असे जे त्यांच्यासारखं काम करणारे जे रॉ एजंट होऊन गेले होते याच्या आधी आणि ज्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली होती जीवाची बाजी लावून, त्यांच्या कहाण्या यांनी कौशिक यांना सांगितल्या आणि ते प्रचंड प्रभावित झाले. आणि त्यांच्यासमोर ऑफर ठेवली की तुम्हीही आमच्यासाठी एजंट म्हणून काम करावं. तर त्यांना यातले धोकेही सांगितले की तुमचा प्राण जाऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो आणि फॅमिलीपासून तुम्हाला फार मोठ्या काळासाठी दूर राहावं लागेल. शिवाय कोणाकडेही तुमची ओळख तुम्ही उघड करता कामा नये, वेगळ्या ओळखीने तुम्हाला राहावं लागेल. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि रवींद्र कौशिक यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि त्यांनी अंडर कव्हर एजंट म्हणून राहण्याचं मान्य केलं. मग आता यांना त्यासाठी पाकिस्तानात जायचं होतं. तर 1975 मध्ये यांचं ट्रेनिंग सुरू झालं. अमृतसर असेल, पठाणकोट असेल किंवा दिल्लीत अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांचं ट्रेनिंग झालं. रवींद्र यांची पंजाबीवर अत्यंत उत्तम पकड होतीच, पण त्यांना या विशिष्ट कार्यासाठी पाकिस्तानात पाठवत असल्यामुळे त्यांची उर्दू अतिशय उत्तम असणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांचा उर्दूचा अभ्यास त्यांनी करून घेतला. मग त्याच्यामध्ये लिहिणं असेल, वाचणं असेल, कवितांचा अभ्यास असेल, शायरी असेल, नाटकं असतील, साहित्य असेल, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास. त्यानंतर त्यांना तिथे मुस्लिम व्यक्ती होऊन राहायचं होतं. त्यामुळे इस्लाम धर्मातलं जे काही रोजचं जीवन असेल त्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या. म्हणजे नमाज कसा पढायचं किंवा दुआ कशी घ्यायची, खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या. त्यानंतर ते पाकिस्तानातल्या महत्वाचे नकाशे त्यांना प्रोव्हाइड केले गेले, शहरांबद्दल सांगितलं गेलं, तिथला इतिहासाचा अभ्यास केला गेला, महत्वाच्या काय घडामोडी आहेत या संदर्भात त्यांना व्हिडिओ दाखवले गेले, काही पुस्तकं दिली गेली. अशा सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांचं झालं. आणि शिवाय त्यांना हत्यारांचं प्रशिक्षण दिलं गेलं. हत्यार कशी ओळखायची, त्यांची काय विशेषता आहे, त्याला चालवायचं कसं, अशा सगळ्या गोष्टींचा त्यांचा सराव करून घेण्यात आला या सगळ्या 2 वर्षांच्या काळामध्ये. कारण त्यांना तिकडे लॉंग टर्म साठी राहायचं होतं, मोठ्या कालावधीसाठी. म्हणजे 2 प्रकारचे एजंट असतात. काही असतात शॉर्ट टर्म साठी, त्या एरियामध्ये किंवा त्या देशामध्ये जातात, तेवढं काम करून झालं की ते पुन्हा येतात.
पण ह्यांना खूप मोठ्या काळासाठी जायचं होतं. त्यामुळे फॅमिलीलाही या गोष्टी कळणं धोकेदायक ठरत असतं. म्हणून त्या सगळ्या बाबतीत त्यांना गुप्तता पाळायची होती. आणि त्यांना नवीन ओळख तिकडे निर्माण करायची होती मुस्लिम म्हणून. त्यामुळे त्यांचा सुलताही केला. आणि पाकिस्तानात पाठवायच्या आधी त्यांना जगभरातल्या एक 6-7 देशांमध्ये छोट्या मोठ्या असाइनमेंट्स दिल्या, ज्या त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडल्या. आणि या छोट्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी आपली हुशारी दाखवली. कशा प्रकारे त्यांनी नेटवर्क उभं केलं, खबरी कसे उभे केले, तिथून कशी माहिती काढली आणि ती भारत सरकारला म्हणजे रॉला पुरवली. त्यांचा परफॉर्मन्स बघून रॉचे अधिकारी प्रचंड प्रभावित झाले आणि मग त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली पाकिस्तानात जायची. तर त्याच्यासाठी त्यांनी आधी छोटीशी एक असाइनमेंट दिली. त्याच्यात ते यशस्वी झाले आणि त्यांचा विश्वास बसला की आता हा परिपूर्ण एजंट म्हणून तयार झालाय आणि हा आता पाकिस्तानात आपण एका मोठ्या कालावधीसाठी पाठवू शकतो. तर 1977 मध्ये त्यांची रवानगी पाकिस्तानात झाली. आता पाकिस्तानच का? कारण प्रत्येक देश हा दुसऱ्या देशाची हेरगिरी करायचा प्रयत्न करतो. तसा भारतही करत असतो आणि भारतासंदर्भात ही चीन असेल किंवा मग पाकिस्तान असेल किंवा इतर कुठले देश असतील, आपले हेर ते आपल्या देशात पाठवत असतात. तर पाकिस्तानच यांनी का निवडला होता? त्याचं कारण असं होतं की 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली होती आणि पूर्व पाकिस्तान वेगळा झाला होता म्हणजे बांगलादेश. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये भारताने मोठं मदत केली होती, मोठं योगदान होतं भारताचं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर नाचक्की झाली होती आणि त्यांना याचा सूड घ्यायचा होता. त्यामुळे ते खूप मोठी कारवाई करतील अशी शक्यता एक अटकळ भारत सरकार आणि जे कोणी आपले गुप्तहेर संघटनांमधले जे अधिकारी असतील किंवा आपले लष्कर असेल, या सगळ्यांना अटकळ बांधली होती. त्यामुळे असं काही घडायच्या आधीच जर का आपल्याकडे माहिती आली तर आपल्याला तयार राहता येईल आणि त्याला प्रॉपर उत्तर देता येईल. या संदर्भात यांचा विषय होता, म्हणजे विचार होता. या सगळ्या घडामोडींमुळे भारताला अलर्ट राहणं खूप आवश्यक होतं. त्यामुळे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती रवींद्र कौशिकवर. तर पाकिस्तानात जायच्या वेळेला यांचं एक नवीन नामकरण झालं आणि ते नामकरण होतं नबी अहमद शाकिर या नावाचं. त्यांना रेशन कार्ड देण्यात आलं, वेगवेगळी कागदपत्र त्यांना प्रोव्हाइड करण्यात आली, रहिवासी दाखले त्यांना दिले गेले, तिथल्या ज्या काही छोट्या मोठ्या रिसिप्ट असतील काय वगैरे सगळं त्यांना पुरवण्यात आलं. आणि कराचीमध्ये त्यांची राहायची व्यवस्था केली गेली. तिथे रॉचे आधीच काही माणसं होती, त्यांच्या संपर्कात ते आले, सगळी त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली आणि मग तिथले अखेरीस ते रहिवासी झाले. तर आता करायचं काय तिकडे? तर त्यांनी लॉ कॉलेजला प्रवेश घेतला होता आणि मुळातच जात्याच ते हुशार असल्यामुळे जबरदस्त मेहनत त्यांनी घेतली. सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी व्हायचे, भाषांवर अतिशय उत्तम प्रभुत्व होतं, हुशार होते. त्यामुळे त्यांनी लॉ मध्ये अतिशय उत्तम मार्क्स मिळवले आणि वकिली घेतली. 2-3 वर्षात ते वकील झाले. खरं तर त्यांना जगण्यासाठी तशी काही पैशांची गरजच नव्हती, कारण की रॉ कडून त्यांच्या फॅमिलीसाठी आणि या सगळ्या गोष्टींना पैसे मिळत होते. आता याच्यामध्ये असं होतं की घरी त्यांनी सांगितलेलं नव्हतं. मग हे पाकिस्तानात आले कसे? तर यांनी घरी सांगताना असं सांगितलं होतं की मला दुबईला एक नोकरी लागली आहे आणि मी तिकडे मोठ्या कालावधीसाठी जाणार आहे. तर मोठा कालावधी म्हणजे घरच्यांना वाटलं की 6-8 महिन्यांसाठी जाणार असेल, पण यांचा खूपच मोठा प्लॅन होता. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अर्थातच जाणून घेणार आहोतच. तर यांनी त्या दरम्यान इतक्या छोट्या मोठ्या अशा इन्फॉर्मेशन महत्वाची दिली की रॉचे जे अधिकारी होते ते खूपच अचंबित झाले आणि त्यांना कळलं की हा प्रचंड विश्वासाचा माणूस आहे आणि एक्सपेक्टेशन पेक्षा खूप मोठं देणारा माणूस आहे. आणि त्यांनी नेमकं वकील झाल्यानंतर अशी एक गोष्ट केली ज्याचा रॉच्या अधिकाऱ्यांनी अजिबात विचार केला नव्हता. अत्यंत मोठी ती रिस्क होती आणि म्हणजे कोणत्याही देशातला गुप्तहेर इतक्या सहज हे काम करणं शक्य होत नाही. अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं आणि ते काम म्हणजे काय होतं की एक दिवस पेपरमध्ये लष्करात भरतीची जाहिरात आली. आता यांना अधिकारी व्हायचं होतं खरं तर, की जेणेकरून तिथून माहिती काढता येईल आणि भारत सरकारला पुरवता येईल. पण जितका मोठा अधिकारी असतो तितकंच मोठं सुरक्षा यंत्रणांचं त्याच्यावर लक्ष वगैरे असतं. त्यामुळे यांनी असं ठरवलं की आपण छोट्या स्केलची नोकरी पत्करूयात आणि मग
तिथून जेवढी इन्फॉर्मेशन काढता येईल तिकडे देऊयात, कारण आपल्याकडे फार काही लक्ष कोणाचं जाणार नाही, एवढी बारकाईनं आपली चौकशी होणार नाही. म्हणून मुळात ते हुशार होतेच, त्यामुळे त्यांनी ती परीक्षा क्रॅक केली. काय त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे जी काय प्रोसेस असेल त्यावेळी ती सगळी पार पडली आणि ते लिपिक म्हणून लागले. लिपिक म्हणजे आपण त्याला क्लर्क म्हणतो. तर आता ही गोष्ट जेव्हा रॉला कळली तर ते प्रचंड अचंबित झाले, कारण त्यांच्या प्लॅनिंगमध्ये हे सगळं नव्हतंच. त्यामुळे रॉ त्यांच्यावर अतिशय खुश होती आणि तिथून मग घडलं असं की जे प्लॅनिंग मध्ये नाही ते घडायला लागलं. म्हणजे असं की ते कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या कागदपत्रांचं सगळं काम असायचं, त्यामुळे त्यांचं काम आणखीनच सोपं झालं. तिथे कुठली नवीन भरती होणार आहे, कोणत्या पदावर कोणते अधिकारी आहेत, त्यांचे नाव काय, त्यांचे पत्ते काय आहेत, आर्मीसाठीचं त्या त्या युनिटचं काय बजेट आहे आणि हत्यारांची किती खरेदी झाली आहे, किती होणार आहे, त्यासाठीचं बजेट काय आहे, कुठे कुठे त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे, अशी सगळी इन्फॉर्मेशन त्यांना मिळत गेली आणि ते ती माहिती रॉला पुरवत गेले. आता ही माहिती त्यांनी त्या काळी कशी पुरवली, कारण ही गोष्ट जवळपास 50 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. ती ही एक भन्नाट गोष्ट आहे. तर हे जे रवींद्र कौशिक होते यांनी आपल्या अंगभूत हुशारीने पटापट प्रमोशन मिळवत गेले आणि ते अखेरीस इथले मेजर झाले. मेजर झाल्यामुळे त्यांच्या हातात घबाडच मिळालं, कारण मेजर म्हटल्यानंतर अनेक अधिकार असतात, आणखी महत्वाची माहिती त्यांना मिळत गेली. या दरम्यान त्यांनी त्यांची जी नवीन अणुभट्टी होती पाकिस्तानची, त्या संदर्भातली माहिती भारताला पुरवली. त्यानंतर आर्मीतल्या ज्या काही नवीन प्लॅनिंग्स होत्या, बॉर्डरवरच्या ज्या काही कारवाया होत्या त्या संदर्भातही माहिती पुरवली. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची अतिशय सेन्सिटिव्ह आणि अत्यंत महत्वाची माहिती रॉला पुरवली. आता गंमत तिथे आली की ज्या कारणामुळे त्यांनी मोठ्या पदावर नियुक्ती घेतली नव्हती, आता ते मोठं पद त्यांच्याकडे होतं, कारण जितकं मोठं पद तितकं सुरक्षा एजन्सीच्या रडारवर माणूस असतो. बरं, यांच्याकडे नातेवाईकही कोणी नव्हतं, त्यामुळे आणखीनच संशय बळावतो. आणि म्हणून यांनी काय केलं की म्हणजे तेवढ्याच कारणाने नाही तर खरं त्यांना त्यांच्याच एका मिलिटरी मधल्याच एका ऑफिसरची मुलगी आवडत होती, जिचं नाव होतं अमानत, आणि ती तिच्या प्रेमात पडली. ती मुलगीही रवींद्र यांच्या प्रेमात होती. आता अमानतला यांचं रहस्य ठाऊक नव्हतंच, तर यांनी रॉची परवानगी मागितली आणि असाही त्यांनी खुलासा केला की जर मी या मुलीशी लग्न केलं, इथेच संसार थाटला तर कोणालाही डाऊट येणार नाही. जर मी अविवाहित राहिलो तर कदाचित आणखी लोकांना कळेल, कारण कुठलाही नातेवाईक नाही आणि हा लग्न का नाही करत वगैरे वगैरे गोष्टींमुळे. बरं, एवढ्या वर्षांमध्ये अनेक वर्ष होऊन गेली होती, त्यामुळे ते भारतात पण आले नव्हते. फक्त ती गुप्त पद्धतीने पत्र पाठवली जायची, म्हणजे ते तिथून दुबईला पत्र त्यांची जायची आणि दुबईवरून मग भारतात ती पत्र यायची. तर 1981 मध्ये त्यांच्या लहान भावाचं लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नासाठी यांना जायचं होतं. त्यामुळे यांनी त्या लष्करामध्ये मोठी सुट्टी मागितली आणि मागताना असं सांगितलं की सुट्टीवर म्हणजे काय, एन्जॉयमेंटसाठी ते दुबईला चालले आहेत. आणि मग ते दुबईला आले. दुबई मार्गे आपली ओळख बदलून पासपोर्ट वगैरे ते सगळं जे रॉने प्रोव्हाइड केलं होतं ते घेऊन ते भारतात आले. मोठ्या कालावधीनंतर म्हणजे जवळपास एक 6-7 वर्ष होऊन गेली होती, त्यामुळे मोठं जंगी स्वागत त्यांचं घरी झालं, भावाचं लग्न वगैरे झालं आणि पुन्हा ते दुबई मार्गे इकडे आले, पाकिस्तानमध्ये आले. आता इथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिरगिरी सुरू केली. तर या वेळेला त्यांनी एक मिशन पाकिस्तानमध्ये होतं कुठलं तरी, आणि त्या मिशन संदर्भातली अत्यंत सेन्सिटिव्ह माहिती त्यांनी भारताला प्रोव्हाइड केली. या माहितीमुळे भारताचे जवळपास 20,000 सैनिक होते, त्यांचे प्राण वाचले, कारण ते काहीतरी मोठी मोहीम राबवणार होते आणि त्याच्या आधीच भारताला माहिती कळाल्यामुळे ती मोहीम, पाकिस्तानची मोहीम फत्ते होऊ शकली नाही. त्यामुळे या रवींद्र यांचे भारतावर प्रचंड मोठे उपकार आहेत. आता इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण आता इथे त्यांच्या लाईफमध्ये ट्विस्ट आला आणि इथून दुर्दैवाचे फेरे त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू झाले. झालं असं की एप्रिल 1983 मध्ये एक भारताचा रॉचा एक दुसरा एजंट, इनायत मेसी किंवा मसी असं 2-3 उच्चार त्याचे आहेत, ती व्यक्ती, म्हणजे अर्थातच हे त्यांचं काही ओरिजिनल नाव नव्हतंच, हे त्यांचं पाकिस्तानातलं नाव होतं त्या एजंटचं, आणि त्यांची भेट रवींद्र कौशिक यांच्याशी ठरली होती. तर
ती ठरली होती कराचीमध्ये. आणि जसं मी मगाशी म्हणालो तसं की जसे आपल्या देशाचे गुप्तहेर इतर देशांमध्ये असतात तसे इतर देशांचेही आपल्या देशात असतात आणि पाकिस्तानचेही हेर आपल्या भारतात होते आणि त्यांची या इनायत नावाच्या एजंटवर जरा बारीक नजर होती. त्यामुळे जेव्हा ते बॉर्डर पार करून पाकिस्तानात आले तर यांनी बॉर्डरवर त्यांना पकडलं, त्यांची झडती वगैरे घेतली, त्यांना प्रचंड टॉर्चर करण्यात आलं, मारण्यात आलं, अतिशय अत्याचार त्यांच्यावर करण्यात आले आणि या इनायत जे होते एजंट त्यांच्याकडून ते सहन झालं नाही आणि अखेरीस त्यांच्या तोंडून सत्य बाहेर पडलं. आणि जेव्हा त्यांनी सत्य ऐकलं की एक भारतीय माणूस पाकिस्तानात येतो, इथे राहतो, इथे शिकतो, इथल्या आर्मीमध्ये भरती होतो आणि कारकून ते मेजर पर्यंतचा प्रवास करतो आणि या दरम्यान तो असंख्य महत्वाची माहिती भारताला देतो, हे ऐकून तिथल्या आर्मीच्या पायाखालची वाळूच सरकले आणि त्यांनी इनायतला त्याच्या प्राणाच्या मोबदल्यात एक डील त्याच्यासमोर ठेवली की तुला आम्ही मारणार नाही, तू आम्हाला मदत करायची. आणि त्याला खूप टॉर्चर केलं होतं, त्यामुळे तो ब्रेक झाला होता. तर त्याने ठरलेल्या दिवशी याला भेटायचं, रवींद्र कौशिक यांना भेटायचं असं ठरलं. त्यानुसार ते शुक्रवारचा तो दिवस होता आणि जुम्माचा दिवस असल्यामुळे फार काही गर्दी त्या दिवशी गार्डनमध्ये नव्हती आणि कराचीतलं जे जिन्ना गार्डन आहे तिथे यांचं भेट ठरली होती. एका बाकड्यावर ते बसले दोघे आणि अनोळखी लोकांसारखे ते बसले, भेटले. हळूच त्यांच्यामध्ये अनोळखी लोक दोन एकमेकांशी कसे बोलतात त्या प्रकारे डिस्कशन सुरू झालं आणि त्यांना जो निरोप द्यायचा होता, काही कागदपत्र त्यांच्याकडे द्यायची होती. तर इनायत यांनी कागदपत्र यांच्याकडे सरकवली. रवींद्र त्यांनी ती घेतली आणि तेवढ्यात तिथे दबा धरून बसलेले जी आर्मी आणि पोलीस सगळे होते त्यांनी झडप घातली आणि रवींद्र यांना पकडलं. आणि त्यानंतर मग त्यांना प्रचंड टॉर्चर करण्यात आलं, खूप मारलं, सायकोलॉजिकली ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला, फिजिकली असेल मानसिकरित्या त्यांना, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये अब्यूज म्हणतो तसं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण हे सांगितलं नाही यांनी काहीच. आणि त्या दरम्यान जेव्हा ही सगळी गोष्ट त्यांच्या पत्नीला म्हणजे अमानतला कळली तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांना भेटायला आल्या जेलमध्ये. तर त्या एकदाच भेटला त्यांना. तो त्याच्यानंतर पुन्हा या टायगरना त्यांच्या मृत्यूपर्यंत कधीही भेटल्या नाहीत. आणि त्यांच्या फॅमिलीवरही प्रचंड अन्याय अत्याचार करण्यात आले अर्थातच, कारण एका एजंटची ती बायको होती. त्यांच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळते का म्हणून त्यांच्यावरही प्रचंड टॉर्चर त्यांना केलं गेलं. आणि तिकडे त्या जेलमध्ये रवींद्र यांनी पत्नीची माफी मागितली की माझ्यामुळे तुझं आयुष्य बर्बाद झालं वगैरे अशा गोष्टींचं वगैरे. पण ती जी तेवढी भेटली त्या दिवशी, त्यानंतर तिने कधी रवींद्र यांना पाहिलं नाही. इकडे यांच्यावर प्रचंड अत्याचार केले गेले की काहीतरी तो सत्य उलगडेल आणि सगळी माहिती सांगेन. पण रवींद्र हा खऱ्या अर्थानं भारत मातेचा सुपुत्र होता आणि ते गप्प राहिले. तर सियालकोट जेलमध्ये ते होते आणि ती केस कोर्टात उभी राहिली, त्यांच्या विरुद्ध सगळे पुरावे होते आणि त्यानंतर त्यांना मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा सुनावली. आणि या सगळ्या प्रकारावर भारत सरकार मात्र गप्प होतं. आणि मात्र रवींद्र यांना अशी आशा होती की भारत सरकार आपल्याला सोडवायला काहीतरी पुढाकार घेईल आणि आपली सुटका होईल या सगळ्या, कारण आपण फारच महत्वाची माहिती देशाला पुरवली आहे. पण तसं काही घडलं नाही, फारसे प्रयत्न काही झाले नाहीत भारत सरकारकडून. आणि अर्थातच कोणताही देशाचा जो एजंट असतो तो जेव्हा सापडतो दुसऱ्या विरोधी देशाला तर तो पहिले तर नकार देतो त्याला ओळखण्याचा की हा आमचा नाहीच आहे किंवा एजंटच नाही आणि आम्ही याला ओळखत नाही बेसिकली. त्याच पद्धतीनं यांच्यासोबतही घडलं आणि तशी डील ही ऑलरेडी झालेली असते यांच्यासोबतच की असं काही घडलं तर आम्ही तुम्हाला ओळखणार नाही, त्या अटीवरच त्यांना मिशन मध्ये पाठवलं जातं. तर खूप ट्रायल्स झाल्या आणि खूप प्रयत्न केले यांनी. अखेरीस एक दिवस घरी पत्र यांनी पाठवलं रवींद्र यांनी आणि वडिलांना जेव्हा ते कळलं वाचून की आपला मुलगा जेलमध्ये आहे ते कळल्या त्यांचा मृत्यू झाला. मग घरचे जे होते कुटुंबीय त्यांनी भारत सरकारच्या जे अधिकारी होते त्या क्षेत्रातले त्यांना भेटले, अर्ज केली त्यांना
अर्ज फाटे सगळे जे काय त्यांना करतील ते सगळं केलं, पण फार काही मदत त्यांना होऊ शकली नाही. आणि मग रवींद्र यांच्या मनात ते सगळं राहिलं की माझ्या देशभक्तीची ही अशी परत फेड देश करणार आहे का, असं त्यांनी पत्रात लिहिलं पुढे. आणि त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही मला मदत करू नका करू, पण मी रहस्य कधीही उलगडणार नाही, कधी सांगणार नाही. तर या सगळ्या दरम्यान त्यांना वेळेवर जेवण मिळालं नाही, निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं, मारझोड त्यांना प्रचंड झाली, मानसिकरित्या टॉर्चर करण्याचा प्रचंड त्यांना प्रयत्न झाला. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. वेळेवर त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना खोकला जडला, त्या खोकल्याचं टीबी मध्ये रूपांतर झालं. आणि त्याच दरम्यान त्या सियालकोटच्या जेलमध्ये दुसरा एक भारतीय कैदी होता. त्याची कैद्यांची अदलाबदलीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये बदली झाली आणि तो भारतात आला. आणि त्याच्याकडून मग ही सगळी माहिती भारतातल्या लोकांना कळली की रवींद्र यांच्यावर कशा प्रकारे अन्याय अत्याचार होतोय वगैरे. आणि त्याने तिकडच्या सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं होतं. सुप्रीम कोर्टने मग ती जी फाशीची शिक्षा होती ती रद्द करून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. आणि मग पुढे ते 16 वर्षे जेलमध्ये होते. या सगळ्या दरम्यान त्यांच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले, मोठमोठ्या नेत्यांपर्यंत ते पोहोचले, त्यांच्याकडे त्यांनी कागदपत्र सादर केली, पुरावे सादर, जे जे त्यांना करता येतं ते सगळं केलं, पण काही फार प्रयत्न झाले नाहीत त्यावेळेला. सरकार काही राजनैतिक कैदी जे असतात त्यांची अदलाबदल करतात, हेरांची अदलाबदली करतात, इकडचे 3 सोडा तुमचे 2 सोडा वगैरे, अशा ते करता आलं असतं. किंवा असंही म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर काही थोडंफार प्रेशर टाकता आलं असतं, पण तसंही काय घडलं नाही. कारण कोणालाही ठाऊक नाही का असं करण्यात आलं, किंवा काही वाटाघाटी करण्यात येतात, तसंही काही घडलं नाही. आणि अखेरीस यांची तब्येत खूपच ढासळत गेली आणि 2001 मध्ये त्यांचा मियावाली जेलमध्ये मृत्यू झाला. तर आता ही एक शोकांतिकाच आहे की इतका मोठा भारताचा सुपुत्र अशा पद्धतीने त्याला मरण यावं. पण एजंट म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गृहीत असतातच. आता यातली गंमत अशी की भारत सरकारला ते निरोप पाठवायचे कसे, म्हणजे त्यांचा जो मेसेज होता, कारण त्या काळात असं काही इंटरनेट आणि याचा प्रश्नच नव्हता 50 वर्षांपूर्वी. जे काही पाठवायचं ते पत्रांद्वारेच पाठवायचं होतं आणि पाकिस्तानातून सगळं स्कॅन होऊनच पुढे जाणार, सगळं बारकाईने पाहिलं जायचं वगैरे. तर त्यांची पद्धत अशी होती की त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची शाई होती, त्या शाईने पेपरवर लिहिलं जायचं, जे साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसायचं नाही. आणि त्याच्यानंतर त्या लेटरच्या शाईच्या वर अजून एक वेगळ्या नेहमीचं लेटर लिहिलं जायचं, जे आपण जी शाई वापरतो त्या काळात जे उपलब्ध होतं त्यानुसार. आणि ते असायचं दुबई किंवा कुवेतला ती पत्र पाठवली जायची, ज्याच्यामध्ये साधा कंटेंट असायचा, काहीतरी जो काय असेल कुटुंबाशी संदर्भातला वगैरे किंवा काय, की जे वाचलं जरी कोणाला तरी त्यांना असं वाटेल की अरे हा एक पर्सनल कुठलं तरी पत्र वगैरे येते. आणि तिथून दुबई किंवा कुवेतवरून मग ती पत्र भारतात यायची आणि त्यावर जे रॉचे अधिकारी होते त्यावर काहीतरी विशिष्ट द्रव्य टाकल्यानंतर जो लपलेला मजकूर आहे तो उमटायचा आणि मग त्यांना तो मेसेज वाचला जायचा. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लेटर पाठवल्यानंतर 1.5-2 महिने तर नक्कीच जायचे, कारण इतक्या मोठ्या प्रकारे फिरून यायचं ते लेटर आणि तेव्हा जे उपलब्ध साधन होते त्याद्वारे. तर ही जी कहाणी आहे रवींद्र कौशिक यांची, अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत निडर हा भारतमातेचा सुपुत्र होता आणि देशभक्तीचं एक मोठा आदर्श दर्शवणारा हा व्यक्ती होऊन गेला. तर यांच्या संदर्भातल्या अनेक कहाण्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितल्या जातात आणि इतरही काही रॉ एजंट्स आहेत ज्यांच्याही कहाण्या सांगितल्या जातात, प्रेरणादायी आहेत, तशा थोड्याशा शोकांतिकाही आहेत. तर यांच्या बाबतीत थोडीशी शोकांतिका झाली. तसे आणखी काही उदाहरणं आहेत, जसे करामत राही नावाचे एजंट होते आपले, ते 18 वर्षे जेलमध्ये होते. त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना काही न्याय मिळाला नाही आणि 18 वर्ष झाल्यानंतर जेलमधून जेव्हा आले तर तेव्हा पंजाबमधलं गुरुदासपूर शहर जे आहे तिथे त्यांना चहा विकावा लागला, म्हणजे त्याच्यावर त्यांचं सगळी गुजराणा व्हायची. त्यानंतर एक सुरजित सिंह नावाचे एक एजंट होते आपले, ते 30 वर्षे पाकिस्तानात जेलमध्ये होते आणि या सगळ्या दरम्यान त्यांच्या कुटुंबाला फक्त 150 रुपये पेन्शन मिळत होती. त्यानंतर एक रूपलाल होते, 26 वर्षे ते जेलमध्ये राहिले, त्यांनाही प्रचंड टॉर्चर करण्यात आलं आणि या टॉर्चरमुळे ते अक्षरशः अपंग झाले होते आणि
त्यांच्या बायकोने दुसरं लग्नही केलं होतं. त्यांना पेट्रोल पंप देण्याची भारत सरकारने एक आश्वासन दिलं होतं. ते पेट्रोल पंप मिळवताना त्यांचे म्हणजे खूपच हाल झाले. त्यांना कोर्टाचे चक्रा वगैरे माराव्या लागल्या आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. अशा अनेक कहाण्या आहेत आणि चांगल्याही कहाण्या आहेतच अर्थात, की ज्यांना अतिशय उत्तम देव मिळाला आणि मुळातच या गोष्ट लपून गुप्तपणे केल्या जात असल्यामुळे फार त्याचा वाट्यावर येत नाहीत आणि येऊही नाही, कारण देशाच्या सुरक्षेचा तो सगळा प्रश्न असतो. आता आपण जेव्हा सिनेमात बघतो तर सिनेमामध्ये जे एजंट्स असतात, टायगर असेल समजा आता या सिनेमांमधला, किंवा पठाण आणि हे सगळे जे सिनेमे आपण अलीकडे बघितले त्या सगळ्यांचे, तर किंवा जेम्स बॉन्ड असेल, तर याच्यामध्ये असतं की यांच्याकडे उंची गाड्या असतात, उंची कापडं असतात, उंची वस्तू असतात महागड्या, आणि मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बीचवरती जात असतात आणि सगळ्या त्यांच्या आसपास सुंदर्या असतात सगळ्या. पण प्रत्यक्षात तसं असेलच असं काही नाही. अशा प्रकारची रवींद्र कौशिक आणि ही जी मी नावं सांगितली अशा प्रकारचे काही आता जे अत्यंत ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतात आणि मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये देशासाठी काम करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी देशभक्तीशिवाय अजिबात शक्य नाही. तुमच्या मनामध्ये रोमारोमात प्रचंड देशभक्ती आणि त्यासाठी कोणत्याही थरला जाण्याची एक अभिव्यक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि हे रवींद्र कौशिक यांच्या या कहाणीमधून दिसून येतं. त्यांना त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ब्लॅक टायगर हे नाव दिलं होतं आणि तेव्हापासून त्यांना ब्लॅक टायगर हे नाव पडलं. आता त्यांच्यावर अनेक पुस्तकं वगैरे नंतर लिहिली गेली, कथा लिहिल्या गेल्यात, कविता लिहिल्या गेल्यात, आणि आता त्यांच्यावर अनुराग बासू जे आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक, ते एक नवीन सिनेमा घेऊन येतात द ब्लॅक टायगर नावाने, आणि त्यामध्ये त्यांची कहाणी सगळी मांडली जाणार आहे. आता ती कुठल्या पद्धतीने मांडतात अजून त्याचा काही उलगडा झाला नाही. अलीकडेच त्या सिनेमाची घोषणा झाली आहे. आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपण या भारताच्या ब्लॅक टायगरची कहाणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आपल्याला जरी कहाणी आवडली असेल तर आपण नेहमी करता तसं लाईक करा, कमेंट करा. ही गोष्ट वाचून आपल्याला काय वाटलं, भारतातर्फे अजून काय करता येऊ शकलं असतं, किंवा रवींद्र कौशिक यांच्या बलिदानाबद्दल काय वाटतं, त्यांनी जे कार्य भारतासाठी केले याबद्दल काय वाटतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कमेंट करून आम्हाला सांगू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत पाहत राहा फिल्मी फ्रायडे.